कशाचे क्लास लावले का? ॲबॅकसचे क्लास लावले माऊने. एक कमेंट आली होती, माऊ कोण आहे तुमची? कोण आहे का माऊ तू आमची? तिला एक भाकरी विकत घेतले. तर एक बाई आलती बर का माऊ. ती म्हणे सुया घ्या, पोथी घ्या, मला लय भूक लागली म्हणे. आमची पोरगी घ्या तुम्हाला एक भाकरीवर, एक भाकर द्या म्हणे आणि पोरगी घ्या तुम्हाला. विचारा अण्णाला. अण्णा बी होते तेव्हा लहानपणीतून. आणि या शिवला पण एका भाकरी घेतल्या बर का. हाय ना शिव? एक जेसीबी दिलं या छोट्याला. ॲबॅकसचे क्लास लावले बर का. अण्णा विचार ना अण्णाला. 6 + 6 12. 12 × 12 144. 12 × 12 + 90 90 काम करा ना तिचे. एक काम करा ना, तिचे क्लास तुम्हीच घ्या ना इथं ॲबॅकसचे. 4 + 5 9. आता शिकतीचा दुसरा दिवस आहे. तर ना माऊ आणि छोट्या माझ्या मोठ्या जाऊबाईंची मुलं आहे. आणि आम्ही शेजारीच राहतो, त्यामुळे ते कंटिन्यू इथं राहते खेळायला शिव बरोबर ते. आणि आता सुट्ट्या आहे त्यामुळं तर ते इथंच राहते दिवसभर खेळण्यासाठी. शिवचे पप्पा चालले तर ऑफिसला. आता येताना नाही फळं घेऊन यावं. पिशवी देऊ का? एवढा फुल स्लीव्हचा टी-शर्ट घातला किती गरमी होईल. हा एवढं जोरात का हो? लेकराला किती लागलं? आईस कुरकुरे आणि जेसीबी आण. आता 2 सांगितले. बाय बाय. ऐका ना, लवकर या आज लय इम्पॉर्टंट काम आहे. काय होतं की आपल्याला ना लोशन लावायचं खूप कंटाळा येतो. आंघोळ झाली की लोशन लावायचं, त्यानंतर मेकअप करायचा. तर काही काहींना ऑफिसला जायचं असतं, कोणाला घाई असते, तर एकदम घाईमध्ये ती प्रोसेस करायची आणि खूप घाई गडबड होऊन जाते. ज्यांना म्हणजे टाईम नसतो त्यांच्यासाठी. तर माझ्याकडे एक असं प्रोडक्ट आहे ममाअर्थचं. तर चला मी तुम्हाला दाखवते. तर माझ्याकडे आहे ममाअर्थचे व्हिटॅमिन सी मॉइश्चरायझिंग लोशन सोप आणि उपटम मॉइश्चरायझिंग लोशन सोप. तर हे 2 in 1 बेनिफिट्स देतात, लोशन पण आणि सोप पण. तर हे इल्युमिनेशनसाठी आहे आणि दुसरा जो आहे टॅन रिमूव्हलसाठी आहे. तर हे मेडसेफ आहे, डर्मॅटॉलॉजिकल टेस्टेड आहे आणि नॉन ड्राय आहे. तर यामध्ये 4 सेट आहे आणि 125 ग्रामचे आहेत. तर ह्या सोपने आपली स्किन पण खूप छान होते. आपल्या चेहऱ्यावर टॅन असेल तर ते रिमूव्ह होण्यासाठी मदत होते आणि चेहऱ्याला ग्लो पण येतो. आणि ही जी साबण आहे ती यूज करण्यासाठी एकदम कम्फर्टेबल आहे आणि म्हणजे त्याची साईजच अशी आहे की आपण हातात इझिली धरून आपण यूज करू शकतो. तर ह्या बॉक्समध्ये 4 सेट आहे, म्हणजे 4 साबण आहे. एका साबणाचं वेट 125 ग्रॅम आहे आणि पूर्ण 500 ग्रॅमचा हा सेट आहे. तर या साबणाची प्राईस आहे 396 रुपये म्हणजे बॉक्सची.
आणि इथे सगळी डिटेल्स वगैरे दिलेली असते बॉक्सवरती. तर हे प्रॉडक्ट तुम्ही कुठून घेशाल तर हे प्रॉडक्ट तुम्ही ऑनलाईन पण घेऊ शकता आणि ऑफलाईन पण घेऊ शकता. तर ऑनलाईन तुम्ही ममाअर्थच्या ऑफिशियल ॲप्सवरती आणि वेबसाईटवरती जाऊन पण घेऊ शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, नायका आणि पर्पल या ॲप्सवरती पण जाऊन घेऊ शकतात. आणि दुसरं म्हणजे ऑफलाईन घ्यायचं असेल तर आपल्या जवळच्या स्टोअरमध्ये सुद्धा तुम्हाला भेटून जाऊ शकतं. जर तुम्हाला हे प्रॉडक्ट ममाअर्थच्या वेबसाईटवरून किंवा ॲप्सवरून घ्यायचे असेल तर तुम्ही माझा कोड यूज करू शकता. तर माझा कोड आहे प्रियांका 2024, इथे स्क्रीनवर पण दिलेला आहे. आणि जर तुम्ही माझा कोड यूज केला तर तुम्हाला 20% ऑफ पण मिळेल. आणि जर तुम्ही ममाअर्थच्या वेबसाईटवरून किंवा ॲप्सवरून जर प्रॉडक्ट मागवले तर ते आपल्या नावाने एक झाड लावतात आणि ते आपण ट्रॅक पण करू शकतो. आणि त्यांचं एम आहे 1 मिलियन झाडे लावण्याचा. आणि दुसरं म्हणजे ते जितके प्लॅस्टिक यूज करतात तेवढे रिसायकल पण करतात. हे जे सगळे प्रॉडक्ट आहे ते केमिकल फ्री आहे, नॅचरल आहे आणि इंडियन ब्रँड आहे. जर तुम्हाला हे प्रॉडक्ट पाहिजे असेल तर मी याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. शिव पाठीमागून ट्रॅक्टर लावलाय पुढे आणि शिवच्या गाडीला टायर पण नाही बरं का, त्याच्यामुळे त्याने ट्रॅक्टर लावलाय पाठीमागून. इतकं चालक पोरग आहे ना. कस चालते रे शिवची गाडी, अशी चालवतो का तू? अरे अरे अरे, आणि त्याचे टायर कुठे गेले रे तुझ्या गाडीचे? थार गाडीचे टायर तोडून टाकले ना, वाट लावली गाडीची. हे कसं लावलं? हे कसं जॉईंट केलं तू? असं जॉईंट केलंय काय? याच्यात लावलं होतं की हे? मग चालवते ती का गाडी? हा, असं चालत नाही काय? मग ट्रॅक्टर लावायचा त्याला. खरंय बाबा. आणि सगळ्या गाड्यांची वाट लावून टाकायची त्याच्यावर बसून. तर मी आजार होते त्यामुळे मिस्टरांना थोडीशी दया आली माझ्यावरती आणि ते बोलले की मी आज करतो अंड्या चटणी, माझ्या हातची खा कशी लागते, तुझ्यापेक्षा बरीच असते. कॅमेरा जर असते एखाद्याने परतला असतो, लय डोकं दुखत म्हणे, लय नाक दुखत, लय घसा दुखत. आजारी पडले मी आणि कॅमेरा धरला नाही का आजारी. हो, याने काढा, याने काढा, हाताच्या आग चमचन काढा. असं आग बिग नाही होत ना. आग झाल्यावर कर. शिव पण हसते तुम्हाला. मिक्स नाही करायचं, पोळी करायची तुम्हाला. नाही मिक्स करायचं, चटणीच करायची. मग त्याला ते मिरची टाका. पाणी तर करायला गेले हेल्प पण डबल कुटाणा वाढवून ठेवला. नंतर तर असं वाटलं मिस केलं असतं बरं झालं असतं, कारण की ते फरशीवर जे अंडा फुटला आहे त्याचा इतका घाण स्मेल येतो. म्हणून ताण वाचून ताण कमी वाढला. तर इकडे मी जे फरशीवर अंडा फुटला आहे ते आता मी क्लीन करून घेते. तर ना आज मला खूप सर्दी झाली आणि घसा वगैरे दुखतोय. तरी आता आम्ही जेवणाला बसणार आहे. शिरूनच तर असं भुनभुन लावतो ना, भुंग्यावाने भुनभुन 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 माणसाला डोकं दुखून येतो. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा.